पोलादपूर तालुक्यातील खोपड या गावी पार्टे भावकीच्या गणरायाचे आणि गौराईची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली। खोपड गावचे विशेष आकर्षण असलेल्या पार्टे भावकीच्या गौराईची प्रतिष्ठापना मागील 150 वर्षांपेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष व आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांच्या घरी केली जाते। गणेशोत्सवासाठी मुंबईतील सर्व कुटुंब एकत्रित येऊन गावी गणपती बाप्पा गौराईची स्थापना करतात। या निमित्ताने पार्टे भावकीच्या सर्व महिला एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात। महिलांसाठी मंगळागौर, झिम्मा फुगडी, हळदी कुंकू समारंभ, पारंपरिक खेळ खेळले जातात। यामुळे संपूर्ण पार्टे कुटुंबियांमध्ये भक्तिमय उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते। नमस्कार, माझं नाव सुनीता भीमराव पार्टे, मुक्काम खोपड। आम्ही खास करून गौराईच्या आणि गणपतीच्या आगमनासाठी मुंबईवरून इकडे येतो आणि पारंपरिक पद्धतीने आता 150 वर्षापासून परंपरा चालू आहे, तीच आम्हाला पुढे आमच्या मुलांनाही दाखवायचे आणि आम्हाला अशीच चालू ठेवायचे। आणि पारंपरिक पद्धतीने खेळ म्हणा, फुगड्या म्हणा, सगळी मंडळी, स्त्रिया वगैरे एकत्र येऊन आम्ही सण साजरे करतो आणि हाच वारसा आम्हाला पुढच्या पिढीला दाखवायचा आहे। त्यामुळे आम्ही संस्कृती जोपासतो आणि अशीच कंटिन्यू जोपासत राहू। आणि उद्या विसर्जन होणार आहे आणि सगळे आम्ही एकत्र येऊन असेच पारंपरिक कार्यक्रम, जागरण, गौरीचं परत पारंपरिक पद्धतीचे खेळ, मंगळागौर, फुगडी हे सगळे खेळून आम्ही साजरा करतो आणि त्यामध्ये सगळे महिला देखील सहभागी होतात। त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद। आमची पार्टे घराण्याची जे गौराई आहे ती जवळजवळ 150 वर्षांपासून आम्ही गौराईचा उत्सव जो आहे तो साजरा करतोय। आमचं संपूर्ण कुटुंब, आमची भावकी, आमचं पूर्ण गाव सगळे मिळून आम्ही गौराईचा सण खूप मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा करतो। सगळ्या एकत्र महिला येऊन गौराईचं आगमनापासून ते गौराईचं पूजन, विसर्जन, त्यानंतर त्यामध्ये खेळले जाणारे खेळ, पूर्ण गौराईचा म्हणजे उत्सव जो आहे तो अगदी थाटामाटात सगळे मिळून एकदम उत्साहात साजरा करतो। हा एकच सण असा आहे की आम्ही सगळे एकत्र येतो, पूर्ण कुटुंब एकत्र येतो, मजा, धमाल, मस्ती सगळं केलं जातं। आणि त्याबरोबर गौराईचे जे पारंपरिक पद्धतीने ज्या गोष्टी केल्या जातात ती पूर्ण परंपरा आम्ही सांभाळतो आणि त्या परंपरेनुसारच हा सण साजरा करतो।